आणखी एका भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चर्चा रंगली आहे। दरेगावामध्ये मुक्कामी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी तडकाफडकी दिल्लीला गेले। श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या 7 खासदारांसह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। यावेळी मोदी आणि शिंदेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। त्यानंतर शिंदे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही भेटले। मोदींसोबतची भेट ही सदिच्छा भेट होती असं शिंदेंनी नंतर स्पष्ट केलं। एकनाथ शिंदेंनी मोदींना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणूनही दिली। काळात आमच्या खासदारांना मी भेटायला येत असतो आणि त्याप्रमाणे मी आलो आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील भेटीची वेळ दिली होती। विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या। पण शिंदेंच्या या भेटीवरनं विरोधकांनी टीका केली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्हावरती सुनावणी सुरू असल्यामुळे चर्चा करायला गेले असतील असं विरोधक म्हणतात। तर त्यांच्या टीकेला शिंदेंनी उत्तर दिलंय। ते आपलं दुःख सांगतात, जे त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात। आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्यांच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। मला वाटतं काल 2 दिवस ते दरेगावी आहेत। आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि मला वाटतं एकमेकांना कष्ट करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील। त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही तो एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे। यापूर्वी देखील जेव्हा सुनावण्या होत होत्या तेव्हा देखील पेढे वाटत होते ते। हे सरकार घटनाबाह्य आहे, हा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, परंतु आम्ही सरकार जे स्थापन केलं होतं ते पूर्ण नियम पाळून, कायदे पाळून सरकार आम्ही स्थापन केलं होतं।